जे या कार्यक्रमाला व्यासपीठावरती एक व्यासपीठ जे दिलं त्यांनी मला म्हणजे प्लॅटफॉर्म दिला आज त्यांनी, त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यामध्ये आज अर्जुन पीपल सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून प्लस माझे जे लाईफ फाउंडेशन संस्था आहे अर्जुन एंटरप्राइजेस असे चॅनल्स आहेत पुण्यामध्ये, त्यातनं आम्ही विविध क्षेत्रामध्ये कामं केलेली आहेत. त्यामध्ये 1000+ लोकांच्या आम्ही पूर्ण हॅलो आदर्श फाउंडेशन प्रस्तुत पर्सन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा आज आदर्श फाउंडेशनने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच कार्यक्रमाला मी मागच्या वेळेस मानांकन मान्यवर म्हणून मी या कार्यक्रमाला आलो होतो. त्यामध्ये मी एक अर्जुन पीपल सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचं मी चेअरमन आहे. परंतु या कार्यक्रमाला आज मला लोहार साहेबांनी जे या कार्यक्रमाला व्यासपीठावरती एक व्यासपीठ जे दिलं त्यांनी मला म्हणजे प्लॅटफॉर्म दिला असताना, त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यामध्ये आज अर्जुन पीपल सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून प्लस माझे जे लाईफ फाउंडेशन संस्था आहे अर्जुन पीपल सहकारी पतसंस्था आहे प्लस अर्जुन एंटरप्राइजेस असे चॅनल्स आहेत पुण्यामध्ये, त्यातनं आम्ही विविध क्षेत्रामध्ये कामं केलेली आहेत. त्यामध्ये 1000+ लोकांच्या आम्ही पूर्ण पद्धतीने कामं केलेली. परंतु आज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आज महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये विविध भागामध्ये भरपूर लोक आहेत, विविध क्षेत्रामध्ये कामं करतात. परंतु काय होतं, जे आज आदर्श फाउंडेशनने जो पाऊल उचललेलं आहे की बाबा समाजामध्ये तळागाळामध्ये किंवा इतर विविध ठिकाणामध्ये भरपूर स्किल्स कौशल्य आहेत, म्हणजे उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, कला क्षेत्रातले लोक आहेत, नामवंत लोक आहेत, विविध क्षेत्रातले लोक आहेत. परंतु यांचा सत्कार किंवा एक मान सन्मान जो मिळत नाही त्यातनं किंवा त्याचं कौतुक कुठं होत नाही, अशासाठी या आदर्श फाउंडेशनने एक जो प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे त्यांना मी माझ्याकडनं भरपूर शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला. आणि आदर्श फाउंडेशनने इथून